नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। चॅनलसोबत कनेक्टेड आहात सगळेजण आणि सपोर्ट करत आहात, याच पद्धतीने काय सपोर्ट करत राहा। तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी काय मी धन्यवाद मानतो। तर मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं की हिमालयातील ज्या पूर्ववर्ती नद्या होत्या त्या नद्यांबद्दल आणि गंगा नदीबद्दल आपण पूर्णपणे माहिती घेतलेली आहे। तर हिमालयीन नद्यांपैकी एक महत्त्वपूर्ण नदी शिल्लक राहिलेली आहे ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली। सिंधू नदी तंत्र जे आहे, त्याच्यानंतर सतलज नदी तंत्र जे आहे, गंगा नदी तंत्र, या सर्व काय नदी तंत्रांबद्दल नदी प्रणाल्यांबद्दल काय आपण बघितलेलं आहे। तर शेवटची एक नदी राहिलेली आहे ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली। तर या नदी प्रणालीबद्दल आपल्याला काय अधिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे। तर चला तर मग काय सुरुवात करू। तर ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीबद्दल माहिती बघत असताना या ठिकाणी पूर्वोत्तर भारताचा नकाशा आपण काढलेला आहे, ज्यामध्ये फक्त 7 सिस्टर ऑफ इंडिया म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा 7 राज्यांचाच या ठिकाणी काय आपण नकाशामध्ये काय समावेश केलेला आहे। तर कोणते कोणते राज्य आहेत? या ठिकाणी सिक्कीम आहे, सिक्कीमच्या पूर्वेला या ठिकाणी आसाम राज्य आहे संपूर्ण। तर ब्लॅक बॉर्डरने सगळे राज्य दाखवलेले आहेत। नद्यांचा प्रवास जो आहे कोणत्या कोणत्या राज्यांमधून होतो, उपनद्या कोणत्या राज्यांमध्ये उगम पावून येतात, यासाठी काय हे राज्य या ठिकाणी दाखवलेले आहेत। सहसा आपल्याला काय मुख्य भारतावरील काय सर्व राज्य या ठिकाणी काय माहिती असतात, पण या सर्व पूर्वोत्तर राज्यांबद्दल मात्र काय विद्यार्थ्यांना नेहमी कन्फ्युजन असतं। तर नकाशा काढा, प्रॅक्टिस करा, येऊन जाईल, त्याच्यामध्ये अवघड असं काही नाही। सिक्कीम आसामच्या अंतर्गत या ठिकाणी मेघालय राज्य येत आहे, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आसामच्या उत्तरेला, आणि त्यानंतर म्यानमारशी या ठिकाणी काय सीमा संलग्न करणारे 4 राज्य आहेत। अरुणाचल प्रदेश झाला, नागालँड झाला, मणिपूर आणि त्याच्यानंतर मिझोरम, आणि मिझोरमच्या पश्चिमेला या ठिकाणी त्रिपुरा राज्य आहे। असे 7 राज्य आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत, आणि याच्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली आपल्याला काय पूर्णपणे बघायची आहे। तर नकाशामध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर नकाशामध्ये जी काही माहिती दिलेली आहे, जे नद्या दाखवलेले आहेत त्या सर्व नद्यांबद्दल मी एकदा सांगतो, त्याच्यानंतर आपण काय करू सुरुवात करू। ॲक्च्युअल बघा, या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळणाऱ्या 2 उपनद्या आहेत या ठिकाणी, दिबांगणी, लोहित या नद्या। त्यानंतर सुबानसिरी नदी आहे, ही आहे कामेंग नदी जी या ठिकाणी उगम पावते तवांग प्रदेशामध्ये। भूटानमध्ये उगम पावणाऱ्या 2 नद्या आहेत, मानस आणि संकोश। त्याच्यानंतर सिक्कीममध्ये उगम पावणारी तिस्ता नदी आपण या ठिकाणी दाखवलेली आहे। त्यानंतर दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत? या ठिकाणी धनश्री आणि मेलेक या नागालँडमध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत। त्यानंतर बराक आणि गुमठी या नद्या आपण दाखवल्या, बराक मणिपूरमध्ये उगम पावते, आणि गुमठी नदी जी आहे ती त्रिपुरामध्ये उगम पावून बराक नदीला येऊन मिळते, आणि दोन्ही एकत्रितरित्या बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळतात। तर ॲक्च्युअलमध्ये आता काय करू आपण सुरुवात करू। तर ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती पूर्ववर्ती नदी आहे असं बघितलं होतं। पूर्ववर्तीचा अर्थ आहे जे भारतीय द्वीपकल्प या ठिकाणी उत्तर पूर्व दिशेला प्रवाहित झाल्याच्या नंतर हिमालयाची निर्मिती ज्यावेळेस झाली, तर त्या हिमालयाच्या निर्मितीच्या अगोदरपासून वाहणाऱ्या ज्या नद्या होत्या या कोणत्या टेथिस समुद्राच्या भागामध्ये, तर त्यापैकी एक नदी ब्रह्मपुत्रा। अशा 3 नद्या सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या? सिंधू, सतलज आणि ब्रह्मपुत्रा या ठिकाणी। तर या नद्या ज्या आहेत तीनही नद्या एकाच ठिकाणातून उगम पावतात। तिबेटमधलं जे मानस सरोवर होतं त्या मानस सरोवरमध्ये काय उगम पावून पश्चिम दिशेला प्रवाहित होणारी सिंधू नदी आहे, पश्चिम दिशेलाच प्रवाहित होणारी सतलज नदी, आणि पूर्व दिशेला प्रवाहित होणारी मात्र एक नदी बघितली होती आपण, ब्रह्मपुत्रा। तर हिमालयाचं उत्थान होत असतानाच या काय त्याच्या अगोदरपासून या नद्या वाहत होत्या, आणि त्यांनी आपला मार्ग बदललेला नाही। थोड्या फार प्रमाणात काय भूगर्भिक या ठिकाणी हालचालींमुळं जे काही या ठिकाणी पर्वत शिखरांची निर्मिती झाली, तर त्यामुळे नद्यांनी थोडासा आपला मार्ग बदललेला आहे, पण या नद्या पूर्वीपासून वाहत होत्या आणि आज सुद्धा त्या वाहतात, म्हणून यांना काय पूर्ववर्ती नद्या म्हणून ओळखलं जातं। तर क्वेश्चन ज्यावेळेस विचारला जाईल की हिमालयातील काय खालीलपैकी कोणती पूर्ववर्ती नदी नाही, तर ती गंगा नसेल। या ठिकाणी हिमालयातच उगम पावते, मात्र ती पूर्ववर्ती नदी नाही। शेकडो नद्या आहेत ज्या हिमालयाच्या निर्मितीच्या नंतर सुद्धा काय तयार झालेल्या आहेत या ठिकाणी। तर ब्रह्मपुत्रा नदी जी आहे या ठिकाणी बघा, याच ठिकाणी आपण दाखवलं होतं चेमायुंडुंग ग्लेशियरमधून उगम पावणारी सिंधू नदी होती, राकस्थाल या सरोवरामधून उगम पावणारी सतलज नदी होती, आणि मानस सरोवराच्या या पूर्व भागातून उगम पावणारी कोणती ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती अशा पद्धतीने तिबेटियन भागातून संपूर्ण जो बृहद हिमालय या ठिकाणी दाखवलेला होता आपण, तर संपूर्ण बृहद हिमालयाला समांतर अशी काय ही नदी वाहत जाते। कोणत्याही प्रकारचा बृहद हिमालयामध्ये गॅप नाही, जेणेकरून ही नदी काय
भारतीय प्रदेशामध्ये प्रवेश करेल. आता ही नदी कोणत्या ठिकाणी प्रवेश करते बघा. सिंधू नदी तिच्या पूर्व टोकावरती कोणत्या ठिकाणी, सिंधू खसदरी जी होती त्या ठिकाणी, आणि ब्रह्मपुत्रा नदी ही तिच्या पूर्वेकडील या ठिकाणी जो टोक आहे नंगा पर्वताला वळसा घातल्याच्या नंतर नामच्या बरुआ पर्वताला काय वळसा घातल्याच्या नंतर त्यांनी जे हिमालय आहे, हिमालय या दोनही ठिकाणी काय दक्षिणेकडे वळालेलं आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं हिमालयाच्या बाबतीत. तर या ठिकाणी हिमालय दक्षिणोत्तर दिशेने पसरलेला असल्यामुळं त्या ठिकाणी नद्या सुद्धा काय दक्षिणावरती बनलेले आहेत, सिंधू नदी सुद्धा आणि ब्रह्मपुत्र नदी सुद्धा. तर सिंधू नदीबद्दल आपण बघितलेलं आहे प्रिव्हियस काय चॅप्टरमध्ये. तर ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती नामच्या बरुआ पर्वताला काय वळसा घालून या ठिकाणी हिमालयाला, त्या ठिकाणी काय हिमालयाचं काय या ठिकाणी काय उत्खनन करून क्षरण करून त्या ठिकाणी काय खूप खोल अशी घळी तयार केलेली आहे. त्याला काय म्हणतो आपण खचदरी असं म्हणतो. म्हणजे हा पर्वतीय प्रदेश असेल अशा पद्धतीने, आणि अशी काय खोल घळी केलेली आहे ज्याच्यामधून काय ब्रह्मपुत्रा नदी काय प्रवाहित होते. आता सिंधू नदीच्या बाबतीत मी पॉईंट सांगितलेला होता. सिंधूची खचदरी जी आहे ती जर आपण या ठिकाणी या पर्वती भागावरती काय थांबून जर काय खाली जर बघितलो तर किती खोलीतून वाहते, 5200 मीटर एवढ्या खोलीतून ती वाहते. म्हणजे कल्पना करू शकतो जेमतेम 5 किलोमीटर खोलीमधून ती नदी वाहते. तुम्ही ज्यावेळेस बघाल ॲक्च्युअलमध्ये तिथे जाऊन तुम्हाला काय त्या 5 किलोमीटर काय खोलीमध्ये नदी ॲक्च्युअलमध्ये दिसणारच नाही. फक्त एक दुधाळ रंगाची या ठिकाणी काय रेष दिसेल त्या ठिकाणी. तर तीच असेल काय नदी या ठिकाणी. तर अशाच प्रकारच्या या ठिकाणी खसदरीची निर्मिती काय ब्रह्मपुत्रेने केलेली आहे. याला म्हणतात दिहांगची खसदरी. कोणती? दिहांग खसदरी. तर याच दिहांग खसदरीमधून ब्रह्मपुत्रा नदी ही भारतामध्ये प्रवेश करते. पॉईंट लक्षात आलाय. तर ब्रह्मपुत्रा नदी ही दिहांग खसदरीमधून काय भारतामध्ये प्रवेश केलेली आहे. तर याच्यानंतरचे जे पॉईंट आहेत ते आपण काय थोडेसे बाजूला ठेवू. अगोदर थोडीशी प्रिव्हियस माहिती आहे ब्रह्मपुत्रा नदीबद्दल, ठळक गोष्टी आहेत त्या अगोदर काय जाणून घ्या. ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती भारतातील काय सर्वाधिक लांबीची नदी मानली जाते. या ठिकाणी ब्रह्मपुत्रेची लांबी किती आहे म्हणून सांगितलं होतं 2900 किलोमीटर, 2900 किलोमीटर. मात्र ही एक आंतरराष्ट्रीय नदी असल्याच्या कारणानं ती वेगवेगळ्या 3 देशांमधून काय प्रवाहित होते. कोणत्या कोणत्या देशांमधून प्रवाहित होते बघा. मानस सरोवरमध्ये काय उगम पावून ही नदी या ठिकाणी बघा नेपाळमधून प्रवाहित होत नाही, भूटानमधून प्रवाहित होत नाही, यांच्या उत्तर भागातून तिबेटियन प्रदेशातून काय प्रवाहित होते आणि ती दिहांग खसदरीतून दिहांग गार्जेमधून काय भारतामध्ये प्रवेश करते. आणि या नदीची एकूण लांबी किती आहे 2900 किलोमीटर आहे. यापैकी जवळपास भारताच्या अरुणाचल प्रदेश या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, आणि त्याच्यानंतर सादिया नावाचं जे ठिकाण आहे सादिया या ठिकाणी ती आसाममध्ये प्रवेश करते आणि आसाममधून प्रवाहित होऊन धुबरी या ठिकाणी ती बांगलादेशमध्ये जाते. तर भारताच्या 2 राज्यांमधून तिचा प्रवास झालेला आहे. कोणत्या कोणत्या राज्यांमधून? हे अरुणाचल प्रदेश झालं आणि हा झाला आसाम. तर या 2 राज्यांमधून, तर या 2 राज्यांमध्ये तिची लांबी किती आहे? भारतामधील एकूण लांबी त्याची 914 किलोमीटर आहे. तर पॉईंट असा बनतो की भारतामधून प्रवाहित होणाऱ्या नद्यांपैकी सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? तर ब्रह्मपुत्रा, जिची की लांबी 2900 किलोमीटर आहे. मात्र जर भारतामध्ये सर्वाधिक लांबी असणारी नदी असं कोणतं विचारलं तर ती नदी कोणती आहे? गंगा नदी आहे. येतं लक्षात. तर गंगा नदीचा सर्वाधिक जो काय प्रवास आहे तो भारत या देशातून झालेला आहे. तर नेक्स्ट पॉइंट, ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती ब्रह्मपुत्रा नदी आंतरराष्ट्रीय नदी आहे, कारण ती तिबेटियन भाग म्हणजेच चायना, त्यानंतर इंडिया आणि त्याच्यानंतर बांगलादेश या 3 राज्यांमधून काय प्रवाहित होते. बघा इथून काय प्रवास करते संपूर्ण काय चायनामधून, त्याच्यानंतर काय भारतामध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर कुठे जाते ती बांगलादेशमध्ये. तर अशा प्रकारे काय 3 देशांमधून काय ही नदी प्रवाहित झालेली आहे किंवा 3 देशांमधून वाहते. मात्र जो ब्रह्मपुत्रेचा वॉटर अटॅचमेंट एरिया जो आहे, जल अधिग्रहण क्षेत्र जे आहे किंवा ब्रह्मपुत्रेचं जे खोरं आहे ते म्हणजे किती भागांमध्ये पसरलेलं आहे संपूर्णपणे? तर चायनामध्ये प्रवाहित होते. तर चायनामध्ये उगम पावणाऱ्या बऱ्याच नद्या या ठिकाणी काय ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या ब्रह्मपुत्रेच्या काय पात्रामध्ये काय पाण्याचा विसर्ग करतात. त्यानंतर भारतामध्ये सुद्धा काय बऱ्याच नद्या आपण दाखवलेल्या आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये उगम पावणारी, त्याच्यानंतर नागालँडमध्ये उगम पावणारी, मणिपूरमध्ये, त्रिपुरामध्ये, सिक्कीममध्ये.
तर तिचं जल अधिग्रहण क्षेत्र चायनामध्ये सुद्धा आहे, भारतामध्ये सुद्धा आहे आणि बांगलादेशमध्ये सुद्धा आहे. यांच्या व्यतिरिक्त भूटानमधून या ठिकाणी काही नद्या ज्या आहेत ते ब्रह्मपुत्रेला येऊन मिळतात. म्हणून ब्रह्मपुत्रा किती देशांमधून वाहते? चीन, भारत आणि बांगलादेश. मात्र ब्रह्मपुत्रेच्या जल अधिग्रहण क्षेत्राचा जर विचार केला, वॉटर अटॅचमेंट एरियाचा जर विचार केला तर 4 देशांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. हे 3 तर असणारच आहे, चायना, इंडिया आणि बांगलादेश. आणि यांच्या व्यतिरिक्त भूटान हा सुद्धा देश आहे, ज्या देशामध्ये उगम पावणाऱ्या नद्या काय ब्रह्मपुत्रेला येऊन मिळतात. इथंपर्यंत काय सगळ्यांच्या काय लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट पॉईंट असा आहे की ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती ब्रह्मपुत्रा नदी अशा वेगवेगळ्या प्रदेशांमधून प्रवाहित होत असताना स्थानिक प्रदेशानुसार तिला वेगळी नावं पडलेली. जशी गंगेची नावं आपण वेगळी बघितली होती, गंगा नदी बघितलं होतं, त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये आल्यानंतर तिला पद्मा म्हणतात. आणि ज्यावेळेस बराक नदी येऊन मिळते तेव्हा तिला काय मेघना नदी असं म्हणतात. आणि याच ठिकाणी काय ब्रह्मपुत्रा नदी सुद्धा काय गंगा नदीला मिळते बांगलादेशमध्ये. हा पॉईंट बघितला होता. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी सगळ्यांनी काय लिहून घ्यायचं आहे. आपण पुढचा पॉईंट बघू. तर ब्रह्मपुत्रा ज्या ज्या स्थानिक प्रदेशांमधून काय वाहते त्यानुसार तिची नावं चेंज झालेली आहेत. ब्रह्मपुत्रा जेव्हा चीनमधून म्हणजेच काय चीनच्या तिबेटियन भागामधून काय प्रवाहित होते तेव्हा त्या नदीला म्हणतात चांगपो. नाव काय आहे? उच्चार थोडासा गमतीशीर आहे पण लक्षात ठेवायचं आपल्याला, चांगपो असं नाव त्या काय नदीचं आहे. लिहिल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित काय वाचता येईल. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी ज्या वेळेस नामच्या बरुआ पर्वताच्या पलीकडून या ठिकाणी काय दिहांग गार्ज, हे दिहांग गार्ज आहे, दिहांगची खचदरी जी आहे ती नदीवरूनच पडलेला आहे. ज्या वेळेस या ठिकाणी सांगपो नदी स्थानिक प्रदेशानुसार आपण काय त्याचं नावाचं काय उच्चारण करत जाऊ म्हणजे काय लक्षात येईल तुमच्या. सांगपो नदी ज्यावेळेस अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते म्हणजे भारतामधील अरुणाचल प्रदेशमध्ये तिला म्हणलं जातं दिहांग नदी. या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही, एक लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रेला म्हणलेलं आहे दिहांग आणि अरुणाचल प्रदेशमध्येच दिहांग या नदीला दिबांग नावाची कोणती दिबांग नावाची उपनदी येऊन मिळते. तर या दोन्ही नावांमध्ये काय कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी तिबेटियन भागामध्ये काय उगम पावून काय ब्रह्मपुत्रेला येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? तर त्याचे दिबांग आणि लोहित या 2 नद्या आहेत, त्या आपण पुढे बघणार आहोत. अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रेचं नाव काय आहे? दिहांग नदी आहे. दिहांग नदी ज्यावेळेस काय सादिया या ठिकाणी आसाममध्ये प्रवेश करते त्यावेळेस त्या नदीला म्हणलेलं आहे, त्या नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. आता ब्रह्मपुत्रा नदी आसाममधील सादियापासून ते धुबरीपर्यंत या ठिकाणी प्रवास करून बांगलादेशमध्ये ज्यावेळेस प्रवेश करते बांगलादेशमध्ये आल्याच्या नंतर तिला गंगा नदी येऊन मिळते. म्हणजे गंगेचं नाव काय आहे? या ठिकाणी पद्मा असं नाव आहे. ब्रह्मपुत्रेची एक वितरिका जी बांगलादेशमध्ये येते तिचं नाव काय होतं? पद्मा असं होतं. तर ही पद्मा या ठिकाणी प्रवेश केल्याच्या नंतर ब्रह्मपुत्रा नदी ज्यावेळेस बांगलादेशमध्ये प्रवेश करते तेव्हा सिक्कीमच्या जेमू ग्लेशियरमधून उगम पावणारी एक नदी आहे. कोणती? या ठिकाणी तिस्ता नदी. तर सिक्कीमच्या जेमू ग्लेशियरमध्ये उगम पावणारी तिस्ता नदी ज्यावेळेस या ठिकाणी मिळते बांगलादेशला तर त्यावेळेस बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेचं नाव आहे जमुना. बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेचं नाव काय आहे? जमुना नदी. आणि या ठिकाणी ज्यावेळेस या जमुना आणि पद्मा नदीच्या एकत्रित प्रवाहास बराक नदी येऊन मिळते तेव्हा त्यांच्या एकत्रित प्रवाहास शेवटचा जो काय भाग आहे त्याला म्हणलेला आहे मेघना. तर तथ्य मी सांगतो त्यानुसार काय लक्षात ठेवा. क्लिअर आहे? ब्रह्मपुत्रा नदीला चायनामध्ये म्हणलं जातं सांगपो. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये म्हणलं जातं दिहांग नदी. ब्रह्मपुत्रा नदी जी आसाममध्ये प्रवाहित होते तिला म्हणलं जातं ब्रह्मपुत्रा नदी. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी ज्यावेळेस काय बांगलादेशमध्ये प्रवेश करते संपूर्ण बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदी ही जमुना या नावाने ओळखली जाते. तर या संदर्भात खूप वेळा बऱ्याच PCSमध्ये असेल, संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर आहे त्याच्यामध्ये असेल, प्रश्न विचारलेला आहे. जर पॉसिबल झालं तर आपण असं करू की ब्रह्मपुत्रा हा टॉपिक चालू असताना म्हणजे टॉपिक संपल्याच्या नंतर
या ठिकाणी जे क्वेश्चन्स असतील याच्यावरती काय परीक्षेमध्ये विचारले गेले ते क्वेश्चन्स या ठिकाणी काय व्हिडिओच्या शेवटी आपण काय व्हिडिओमध्ये काय ॲड करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून काय व्हिडिओ बघितल्या काय परीक्षेमध्ये या घटकावरती विचारलेले काय प्रश्न कोणते, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे आणि मग या सगळ्या काय फॅक्ट्स तुम्हाला या सगळ्या तथ्यांचं इम्पॉर्टन्स काय ते त्या ठिकाणी काय समजून येईल. तर हे झालं या ठिकाणी काय ब्रह्मपुत्रा नदीचे स्थानिक काय भागामध्ये काय दिलेली वेगवेगळी काय नाव या ठिकाणी. तर यानंतर आपल्याला बघायचं आहे ब्रह्मपुत्रा नदी जी आहे त्या ब्रह्मपुत्रा नदीचे काय बऱ्याच उपनद्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आपण काय सुरुवातीला काय ही चर्चा सुद्धा केलेली आहे की नकाशामध्ये दाखवलेल्या काय उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत. तर त्यापैकी बघा ब्रह्मपुत्रा नदी ज्या वेळेस अरुणाचल प्रदेशमध्ये काय प्रवेश करते तेव्हा त्या नदीला म्हणतात दिहांग नदी आणि याच दिहांग नदीवरून या ठिकाणी जी खजदरी तयार झाली आहे त्याला दिहांग गार्ज किंवा दिहांगची खजदरी असं म्हणलेलं होतं. तर ही जी दिहांग नदी अरुणाचल प्रदेशमध्ये येते या ठिकाणी सादिया हे ठिकाण आहे. बघा अरुणाचल प्रदेशमध्ये जी प्रवाहित झालेली या ठिकाणी म्हणजे आसाममध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर या ठिकाणी एक ठिकाण आहे कोणतं सादिया. सादिया आणि सादियाच्या जवळच पासी घाट म्हणून एक ठिकाण आहे. पासी घाट एक खिंड आहे पासी नावाची, तर त्याला म्हणलं जातं पासीघाट. तर तिबेटियन भागामध्ये उगम पावणाऱ्या दोन नद्या या एकाच ठिकाणी येऊन काय दिहांग नदीला मिळतात किंवा ब्रह्मपुत्रा नदीला मिळतात. तर ब्रह्मपुत्रेचे या दोन उपनद्या ज्या अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रेला मिळतात तर त्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत दिबांग आणि लोहित. कोणत्या दोन नद्या आहेत आपण या ठिकाणी दिलेली दिबांग आणि लोहित. उगम कुठं पावतात चायनाच्या काय तिबेटमध्ये काय तिबेटियन भागामध्ये उगम पावतात आणि कुठं मिळतात येऊन या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीला मिळतात. तर हे झालं दिबांग आणि लोहित नद्या अरुणाचल प्रदेशमध्ये काय ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या कोणत्या ठिकाणी पासीघाट नामक ठिकाणी काय मिळतात. तर सादियापासून ते धुबरीपर्यंतचा जो काय संपूर्ण या ठिकाणी काय ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तर तिचा विस्तार आसाम या राज्यामध्ये झालेला आहे. आणि हे जे काय ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी वाहते तर ब्रह्मपुत्रा नदी संपूर्ण आसाममध्ये सपाट मैदानी प्रदेशातून काय प्रवाहित होते खूप मोठ्या प्रमाणात. बघा हा संपूर्ण जो भूप्रदेश आहे सिक्कीमचा असेल अरुणाचल प्रदेश असेल आणि त्याच्यानंतर ही काय सर्व राज्य असतील म्यानमारची काय संलग्न असलेली. तर हिमालयाचा विस्तार अशा पद्धतीने काय दक्षिणेकडे झालेला. आपण काय हिमालयाचा अभ्यास करताना काय याच्याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. तर हा संपूर्ण प्रदेश जो आहे तो पर्वतीय प्रदेश आहे आणि या पर्वतीय प्रदेशांवरून येणारी प्रत्येक नदी जी आहे ती गाळाचं वहन करते आणि त्या गाळाचं वहन या मैदानी प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर ब्रह्मपुत्रा काय वहन केल्याच्या नंतर या मैदानी प्रदेशामध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात काय गाळाचं निक्षेपण केलेलं आहे. जलोढ निक्षेप या ठिकाणी काय झालेला आहे म्हणून हा आसामचा मैदानी प्रदेश तयार होतो. या ठिकाणी मध्यभागी आपण मेघालय राज्य दाखवलेलं आहे. हा मैदानी प्रदेशामध्ये येत नाही, हा पठारी प्रदेश आहे. भारतीय द्वीपकल्पाचाच काय राजमहल टेकड्यांचा काय विस्तारित भाग. तर तो या ठिकाणी काय दाखवलेला आहे. गारो खासी आणि जयंतिया ही पठारं आहे त्या ठिकाणी. तर मैदानी प्रदेश संपूर्ण आसाममध्ये आहे. तर या मैदानी प्रदेशामध्ये नदी जी आहे ती समतल भागातून काय वाहते म्हणून सादिया ते धुबरी हा या ठिकाणी राष्ट्रीय जलमार्ग आहे जो की आपल्याला दळणवळण या चॅप्टरमध्ये बघायचा आहे. तर हे सादिया ते धुबरीपर्यंतचं जो काय ब्रह्मपुत्रेचं पात्र आहे ते जलवाहतुकीस काय योग्य असं पात्र आहे. हे झाले एवढे सगळे काय पॉईंट या ठिकाणी. तर नेक्स्ट ब्रह्मपुत्रेची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे. तर तिबेटमध्ये उगम पावणारी सुबनसिरी जी नदी आहे ती नदी ब्रह्मपुत्रेची सर्वाधिक लांबीची उपनदी आहे. हे वैशिष्ट्य आहे सुबनसिरी नदीच्या संदर्भात. आणि सुबनसिरी ही काही ब्रह्मपुत्रेची कोणती नदी आहे या ठिकाणी उपनदी आहे. तर आसाममध्ये जी दिहांग नदी वाहते त्या नदीला आसाममध्ये काय म्हणलं जातं ब्रह्मपुत्रा असं म्हणलं जातं आणि याच ब्रह्मपुत्रेची नदी सुबनसिरी आहे. आणि सुबनसिरी नदी ही कोणत्या ठिकाणी येऊन या ठिकाणी काय मिळते तर ब्रह्मपुत्रेला लखीमपूर. आता हे यूपी मधलं लखीमपूर नाही, हे वेगळं लखीमपूर आहे जे की आसाममध्ये आहे. तर लखीमपूर नामक ठिकाणी नावाच्या ठिकाणी या ठिकाणी सुबनसिरी नदी या ठिकाणी येऊन मिळालेली आहे. हे झालं काय सुबनसिरी नदीच्या संदर्भात. अरुणाचल प्रदेशमधील एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी काय
बुद्धिस्ट लोक खूप मोठ्या प्रमाणात राहतात आणि खूप मोठं या ठिकाणी काय धार्मिक स्थळ म्हणून काय ज्याची प्रसिद्धी आहे ते अरुणाचल प्रदेशमधील ठिकाण आहे तवांग. तर याच तवांगवरती अरुणाचल प्रदेश नेहमी काय करत राहिलेलं आहे, स्वतःचा दावा किंवा काय स्वतःच्या अधिकाराचा प्रदेश आहे असं सांगत आलेलं आहे. तर हा तवांग मात्र काय भारतीय प्रदेश आहे. या तवांगमध्ये उगम पावणारी एक नदी आहे, कुठली? कामेंग नदी. नद्यांची नावं आपण नकाशाच्या बाहेरच्या बाजूला दिलेली आहेत, लक्षात ठेवा. तर कामेंग नदी जी आहे ती तवांगमध्ये उगम पावते आणि या ठिकाणी ब्रह्मपुत्रेला आसाममध्ये येऊन मिळते. कामेंग नदी ही अरुणाचल प्रदेशच्या तवांग या भागामध्ये उगम पावते आणि ब्रह्मपुत्रेला येऊन मिळते. तर याच कामेंग नदीच्या काय जो काय प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये एक नॅशनल पार्क आहे. कोणतं? काझीरंगा नॅशनल पार्क. या ठिकाणी नॅशनल पार्क. तर कमेंटमध्ये कळवायचं आहे काझीरंगा नॅशनल पार्क हे कशासाठी काय प्रसिद्ध आहे किंवा त्याचं काय सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय आहे. काझीरंगा नॅशनल पार्कच्या बाबतीत काय महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती आहे ती कमेंटमध्ये कळवायची आहे. तुमचा सहभाग जो अभ्यासामध्ये असणार आहे तो तुमच्याच अभ्यासासाठी या ठिकाणी काय मदतगार ठरेल. तर काझीरंगा नॅशनल पार्कमध्येच या ठिकाणी काय टायगर रिझर्व सुद्धा आहे. या ठिकाणी काझीरंगा नॅशनल पार्क हे काय आहे? टायगर रिझर्व म्हणून सुद्धा काय ओळखलं जातं. चालेल. तर हे झालं कामेंग नदीच्या संदर्भात. त्यानंतर आपण बघितलं होतं जे जल अधिग्रहण क्षेत्र आहे ब्रह्मपुत्रा नदीचं ते 4 देशांमध्ये आहे. कुठलं? चायना, इंडिया, बांगलादेश अँड फोर्थ वन इज भूटान. तर भूटान देशामध्ये भूटान देशाच्या दक्षिण भागामध्ये उगम पावणारी एक नदी आहे. या ठिकाणी कोणती नदी? मानस नदी. बघा या नदीला भूटानमध्ये सुद्धा काय मानस नाव आहे आणि भारतामधील आसाम राज्यामधून जेव्हा ती काय प्रवास करते तेव्हा सुद्धा तिचं नाव काय आहे? मानस. तर या नदीच्या काय क्षेत्रामध्ये असलेला आणखीन एक नॅशनल पार्क आहे. कुठलं? मानस नॅशनल पार्क, मानस राष्ट्रीय उद्यान. तर हे सुद्धा या ठिकाणी काय आहे आणि या मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये सुद्धा काय आहे? टायगर रिझर्व आहे. लक्षात ठेवा पॉईंट. कोणते कोणते 2 नॅशनल पार्क, दोन्ही नॅशनल पार्कचा काय विस्तार जो आहे तो आसाम राज्यामध्ये आहे. काझीरंगा नॅशनल पार्क अँड मानस नॅशनल पार्क. काझीरंगा जी आहे ते कामेंग नदी जवळ येतं च्या क्षेत्रामध्ये येतं आणि मानस नॅशनल पार्क जे आहे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मानस नदीच्या काय या ठिकाणी काय प्रवाहामध्ये काय या ठिकाणी काय येतं आणि दोन्हीचं स्थान कुठं आहे? आसाम या राज्यामध्ये. आसाम राज्यामधील काय दोन्हीही या ठिकाणी काय आहेत? नॅशनल पार्क आहेत. त्याच्यानंतर भूटानमधील आणखीन एक नदी जी आहे ती या ठिकाणी आसाम आणि पश्चिम बंगाल यांच्या सीमारेषेवरून वाहत या ठिकाणी ज्या ठिकाणी धुबरी नामक ठिकाण आहे. धुबरी या ठिकाणी बघा ब्रह्मपुत्रेचा विस्तार सादिया ते धुबरीपर्यंत आहे असं सांगितलं होतं आणि धुबरी या ठिकाणीच काय ब्रह्मपुत्रा जी नदी आहे ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते असं सांगितलं होतं. तर याच ज्या ठिकाणी बॉर्डर आहे बांगलादेश आणि भारताची याच काय बॉर्डरवरती ही कोणती नदी? संकोश नदी जी आहे. संकोश नदी भूटानमधून या ठिकाणी काय प्रवास करून ब्रह्मपुत्रेला येऊन मिळते आणि संकोश नदीच्या संदर्भात लक्षात ठेवायचं संकोश नदी ही भूटानची सर्वाधिक लांबीची नदी आहे आणि या नदीवरती संकोश नावाचं काय एक प्रोजेक्ट सुद्धा काय उभारलेला आहे काय जलविद्युत निर्मितीसाठी आणि बरेच काय बहुउद्देशीय या ठिकाणी काय बहुउद्देशीय काय हा प्रोजेक्ट आहे जो की काय संकोश या नदीवरती आहे. संकोशी भूटानची कशी आहे? सर्वाधिक लांबीची नदी आहे आणि ती ब्रह्मपुत्रेला धुबरी या ठिकाणी काय येऊन मिळते. हे झालं काय दोन्ही महत्त्वपूर्ण नद्या ज्यांचा उगम कुठं झालेला आहे? भूटानमध्ये झालेला आहे. म्हणून भूटानमधून जरी ब्रह्मपुत्रा वाहत नसली तरी सुद्धा काय भूटानमधील काय पाण्याचा विसर्ग मात्र काय होतो? ब्रह्मपुत्रेला झालेला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात शेवटची जी उजव्या तीरावरती येऊन मिळणारी नदी आहे जिचा उगम सिक्कीम राज्यामध्ये या ठिकाणी एक ग्लेशियर आपण बघितलं होतं. कोणतं? जेमू ग्लेशियर. कोणतं नाव? जेमू ग्लेशियर. तर या जेमू ग्लेशियरमध्ये उगम पावणारी तिस्ता नदी जी आहे ही तिस्ता नदी सिक्कीममधून काय प्रवाहित होते आणि ती पश्चिम बंगालमधून थोडासा प्रवास करून बांगलादेशमध्ये येऊन या ठिकाणी काय होते? ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. बघा तिस्ता नदी ही सुद्धा एक पूर्ववर्ती नदी आहे म्हणजेच हिमालयाचं उत्थान होण्याच्या अगोदरपासून ती काय या ठिकाणी वाहत होती. मात्र तिस्ता ही नदी अगोदर उपनदी होती गंगेची म्हणजे पद्माची म्हणता येईल या ठिकाणी. अशा पद्धतीनं तिस्ता नदी ही आधी गंगा नदीला येऊन मिळायची. गंगा नदी इकडून येऊन मिळते
भारताच्या या भागामधून काय गंगा येऊन अशा पद्धतीने काय ब्रह्मपुत्रेला मिळते म्हणता येईल, किंवा ब्रह्मपुत्रा नदी गंगा नदीला मिळते. तर तिस्ता नदी ही पूर्ववर्ती नदी अशी आहे जी की जेमू ग्लेशियरमधून उगम पावून अगोदर खूप पूर्वी गंगा नदीची उपनदी होती, गंगा नदीला येऊन मिळत होती. पण तिस्ता नदीमध्ये या ठिकाणी काय भूगर्भिक हालचालींच्या काय या ठिकाणी काय कारणांचा परिणाम असा झाला की तिस्ता नदी ही अबाउट 1787च्या काय काळामध्ये, म्हणजे 1780चा जो दशक होता त्या काळामध्ये 1787 मध्ये तिस्ता नदीने आपला मार्ग बदलला आणि ती आता गंगा नदीला न येऊन मिळता कोणत्या नदीला मिळते, ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते. पॉईंट क्लिअर आहे. तर तिस्ता नदीचा उगम जेमू ग्लेशियरमध्ये सिक्कीममध्ये आणि येऊन मिळते बांगलादेशमध्ये कोणत्या नदीला, ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते. पॉईंट क्लिअर आहे इथपर्यंत. तर या ठिकाणी बघा हा जो भाग आहे सिक्कीम राज्याचा विस्तार इथपर्यंत झालेला या ठिकाणी बॉर्डर आहे. तर पश्चिम बंगालचा जो हा भाग आहे, पश्चिम बंगाल राज्याचा विस्तार असा हा इथून चिंचोळा झालेला बघतो ना आपण, त्याचा विस्तार इथपर्यंत झालेला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये या ज्या टेकड्या आहेत लाल रंगाने आपण दाखवलेल्या आहे, या टेकड्यांचं नाव आहे दार्जिलिंग टेकड्या. तर या दार्जिलिंग टेकड्यांना दुभागते, दोन समान भागांमध्ये दुभागण्याचं काम कोणी केलेलं आहे, तिस्ता नदीनं केलेलं आहे. तर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग टेकड्यांना कुणी दुभागलेलं आहे, तिस्ता नदीनं दुभागलेलं आहे. तर याच तिस्ता नदीनं काय दुभागलेले हे जे काय टेकड्या आहेत त्या टेकड्यांचा पूर्वेकडील जो भाग, पश्चिमेकडील जो भाग आहे, हा जो भाग आहे या भागाला म्हणलं जातं टायगर हिल. काय म्हणलं जातं, टायगर हिल. यांच्यावरती परत परत प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून असे बारीक बारीक सगळे तथ्य ब्रह्मपुत्रा नदीच्या संदर्भात आपण काय करतोय, बघतोय. तर प्रत्येक घटक सांगतोय, तो काय करायचा आहे, स्नॅपशॉट काढायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. मी बोलत असताना तुमचं हे आर्ट आहे, तुमची ही कला आहे की मी नोट्स सांगत असताना त्यांना लिखित स्वरूपात तुम्ही कोणत्या पद्धतीने काय मांडून ठेवता या ठिकाणी, येतं लक्षात. तर हे सगळ्यांना काय अवगत व्हायला पाहिजे. आज एवढे पिरियड आपण काय घेतलेले आहेत भारतावरती. तर हे झालं टायगर हिल. तर तिस्ता नदी जी आहे ती बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेला येऊन मिळते. तर ब्रह्मपुत्रा या ठिकाणी तिस्ता नदी ज्यावेळेस काय ब्रह्मपुत्रेला येऊन मिळते, तर याच ब्रह्मपुत्रेला तिस्ता नदी येऊन मिळाल्याच्या नंतर त्याच्या पुढच्या प्रवाहास तिस्ताला काय ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये काय म्हणून ओळखलं जातं, जमुना म्हणून ओळखलं जातं, जमुना नदी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर या ठिकाणी आपण काय गंगेचा थोडासा संदर्भ बघू, मग त्याच्या काय डाव्या तीरावरून काय येऊन मिळणाऱ्या नद्यांबद्दल काय बघू. इथं पॉईंट आपला काय संपेल. बघा भारताच्या 5 राज्यांमधून काय प्रवास करून येणारी गंगा नदी जी आहे, गंगा नदीची एक वितरिका आपण बघितली होती या ठिकाणी अशा पद्धतीनं, जी की बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, ती होती हुगळी नदी. तर गंगेच्या 2 वितरिका तयार होतात. एक प्रमुख वितरिका जी भारतातून काय प्रवाहित होते तिचं नाव आहे हुगळी नदी, आणि दुसरा एक प्रवाह जो बांगलादेशमध्ये प्रवेश करतो याला म्हणलं जातं पद्मा. गंगा नदीचे सुद्धा काय क्षेत्रनिहाय वेगवेगळी नावं बघितलेत आणि ब्रह्मपुत्रा नदीची देखील आपण काय बघितलेले आहेत. तर ही जी पद्मा नदी आहे ब्रह्मपुत्रेला तिस्ता येऊन मिळते, तेव्हा ब्रह्मपुत्रेचं नाव काय बनतं, जमुना. आता पद्मा नदी आणि जमुना नदी एकत्रित या ठिकाणी काय येऊन मिळतात आणि पुढं प्रवाहित होतात, येतं लक्षात या ठिकाणी. तर या ठिकाणी पॉईंट बघायचा आहे. बघा महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे, एका विद्यार्थ्याने कमेंटमध्ये मला विचारलं, ज्यावेळेस गंगा नदी प्रणाली मी शिकवलं होतं, तर तो व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर त्याने विचारलं, सर तुम्ही गंगा नदीची सर्वात प्रमुख उपनदी कोणतीही सांगितलं होतं. आन्सर काय होतं, तर यमुना. यमुना ही काय सांगितली, गंगेची सर्वात प्रमुख उपनदी, जी की यमुनोत्री इथं उगम पावते आणि काय गंगेला काय प्रयागराज या ठिकाणी काय येऊन मिळते. सर या ठिकाणी बघा गंगा नदी बांगलादेशमध्ये येऊन काय बंगालच्या उपसागराला मिळते. तर गंगेची लांबी तर किती आहे, 2525 किलोमीटर एवढी आहे, आणि ब्रह्मपुत्रेची लांबी किती आहे, 2900 एवढी आहे, 2900 किलोमीटर इतकी लांबी आहे. ब्रह्मपुत्रा नदी जर गंगेला येऊन या ठिकाणी बांगलादेशमध्ये मिळते असं जर तुम्ही सांगितलात, तर मग गंगा नदीची प्रमुख उपनदी ब्रह्मपुत्रा असायला हवी ना. तर पॉईंट असा नाही, समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो की ब्रह्मपुत्रा नदी ही अरुणाचल प्रदेशमधून होऊन आसाममधून होऊन, व्यवस्थित लक्ष द्या जे सांगतोय त्या गोष्टीकडं, ब्रह्मपुत्रा नदी ही भारताच्या या 2 राज्यांमधून प्रवाहित होऊन बांगलादेशमध्ये येते आणि गंगेला मिळते. असं पण म्हणता येतं की गंगा नदी ही 5 राज्यांमधून प्रवाहित होऊन बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेला येऊन मिळते. तुम्ही निश्चितपणे कधीही सांगू शकणार नाहीत की ब्रह्मपुत्रा नदी गंगेला मिळते की गंगा नदी ब्रह्मपुत्रेला मिळते.
या दोनही नद्यांची नदी प्रणाली जी आहे, रिव्हर सिस्टीम जी आहे ती टोटली डिफरंट आहे, पूर्णपणे वेगळी आहे. आपण हा पॉईंट हे तथ्य कधीच सांगू शकत नाही की गंगा ब्रह्मपुत्रेला मिळते की ब्रह्मपुत्रा गंगेला जाऊन मिळते. दोन्ही नद्यांच्या काय विशाल अशा जलप्रणाली आहेत. दोन्ही नद्यांच्या शेकडो उपनद्या आहेत, उपनद्यांच्या उपनद्या आहेत. दोघांचे जल अधिग्रहण क्षेत्र वेगवेगळे आहेत या ठिकाणी. म्हणून दोन्ही नद्यांचा वेगळा अभ्यास करतो. तर तथ्यांच्या संदर्भात परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर प्रश्न विचारला गेला तर त्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवा की ब्रह्मपुत्रा गंगेची उपनदी नाही किंवा गंगा ब्रह्मपुत्रेची उपनदी नाही. दोन्ही नद्या फक्त काही मार्ग एकत्रित काय करतात, प्रवास करतात बांगलादेशमध्ये. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की गंगा किंवा ब्रह्मपुत्रा एकमेकांच्या उपनद्या आहेत टेक्निकली. पण या ठिकाणी तर वास्तवतः बघत असताना मात्र हे मान्य करावं लागेल, समजून घेण्यासाठी असं म्हणावं लागेल की गंगा ब्रह्मपुत्रेला मिळेल किंवा ब्रह्मपुत्रा गंगेला मिळेल. मात्र गंगेची प्रमुख उपनदी कोणती, यमुना, आणि ब्रह्मपुत्रेची प्रमुख उपनदी कोणती आहे, सुबानसिरी ही आहे. आलं लक्षात या ठिकाणी. तर त्यानंतर बघा, तर पॉईंट क्लिअर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना काय बरेच प्रश्न विचारतात बघा, तुम्हाला जो काही अडचण निर्माण होते, जो काही प्रश्न तुमच्या मनामध्ये काय या ठिकाणी काय क्युरिओसिटी काय उत्पन्न करतो, तर असे प्रश्न विचारत चला. तो तुमच्या एकट्याचा प्रश्न असत नाही, तो बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो प्रश्न असू शकतो. तुम्ही एक प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये मी जे काही एक्सप्लेनेशन करतो त्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच प्रॉब्लेम्स जे आहेत, डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होतात या प्रकारे. तर विचारत चला ज्या काही अडचणी येतात. तर नक्की सगळे कमेंट वाचतो आणि सगळ्या कमेंटवरती या ठिकाणी काही नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा केव्हा येतात त्याच्यावरती मी काय करत असतो, निश्चितपणे रिप्लाय करतो. कुठलेही कमेंट अनसीन राहू दिलं जात नाही एवढी खात्री आहे. बघा, तर ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी काय, ब्रह्मपुत्रा आणि गंगा या ठिकाणी काय एक म्हणजे जमुना आणि पद्मा एकत्रितपणे काय बांगलादेशमधून काय प्रवाहित होतात. त्याच्यानंतर मणिपूर राज्यामध्ये उगम पावणारी एक प्रमुख नदी आहे कोणती, बराक नदी. हे गंगा नदी सांगत असताना सुद्धा मी काय शिकवलेलं होतं. तर ही बराक नदी जी आहे ती मणिपूरमधून उगम पावून या ठिकाणी बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि ती येऊन काय गंगा आणि ब्रह्मपुत्राच्या एकत्रित प्रवास काय या ठिकाणी येऊन मिळते. आणि याच्या पुढचा जो या तीनही नद्यांचा एकत्रित जो प्रवास आहे याला म्हणलं जातं मेघना नदी. याला कोणती नदी म्हणलं जातं, मेघना नदी. तर इथंपर्यंत समजले सगळ्यांना, क्लिअर आहे. तर पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, करंटच्या दृष्टिकोनातून आणखीन एक, याच्या अगोदर कधी काय सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं नव्हतं की बराकची आणखीन एक उपनदी आहे जी की त्रिपुरामध्ये काय उगम पावते. मात्र मी या ठिकाणी गुमठी नदी जी आहे या ठिकाणी दाखवलेली आहे आपण. तर ही गुमठी नदी त्रिपुरा राज्यामध्ये उगम पावते. हे या ठिकाणी इन्क्लूड करण्याचं कारण काय, तर या गुमठी नदी दरम्यान एक या ठिकाणी काही जलमार्ग तयार करण्यात आलेला आहे, ज्या जलवाहतुकीच्या मार्गे भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान काय प्रवास केला जाऊ शकेल. तर त्या दृष्टिकोनातून हा काय महत्त्वपूर्ण पॉईंट आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुमठी नदीच्या पात्रामध्ये जलवाहतूक मार्ग तयार केलेला आहे, ज्या जलवाहतूक मार्गाद्वारे भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान काय होईल, प्रवास होईल या दृष्टिकोनातून. म्हणून गुमठी नदी या ठिकाणी काय महत्त्वाची जी आहे ती आपण इन्क्लूड केलेली आहे, त्याचा समावेश या ठिकाणी काय केलेला आहे. तर बराक नदी मणिपूरमधून उगम पावते, बांगलादेशमध्ये या ठिकाणी काय येऊन मिळते गंगा ब्रह्मपुत्रेचा प्रवास, ज्याला की पुढं मेघना नदी असं म्हणलं जातं. आणि गुमठी नदी जी आहे ती बराक नदीमार्फत काय गंगेला जाऊन मिळते. मात्र गुमठी नदीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायचं पॉईंट, तर त्या नदीच्या पात्रामध्ये काय जलवाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर डाव्या तीरावरून काय येऊन मिळणारी काय ही बराक ही प्रमुख नदी झाली. आणखीन काही नद्या आहेत बघा या ठिकाणी, दिबांग आणि लोहित आपण अगोदरच बघितलेलं आहे. तर पासीघाट या ठिकाणी काय येऊन मिळतात. त्यानंतर नागालँडची या ठिकाणी काही नागा टेकड्या ज्या आहेत, तर या नागालँड राज्यामध्ये उगम पावणारी एक महत्त्वपूर्ण नदी आहे, ज्या उपनदीबद्दल काही नेहमी प्रश्न विचारला गेलेला ती आहे धनश्री नदी. कोणती, धनश्री. तर ही नदी या ठिकाणी काय ब्रह्मपुत्रा नदीला आसाममध्ये येऊन मिळते. धनश्री नदीची आणखीन एक या ठिकाणी उपनदी आहे, तर ती आहे दोयांग, जी नागालँडमधूनच उगम पावते. कोणती नदी आहे, आपण या ठिकाणी नाव लिहू, दोयांग ही नदी. याचं लक्षात, धनश्रीची उपनदी कोणती आहे, दोयांग. तर धनश्री नदी ही नागालँड राज्यामध्ये उगम पावते आणि ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते, एवढं तथ्य लक्षात ठेवा. आणि धनश्री नदीची एक उपनदी आहे दोयांग. त्यानंतर नागालँडमध्येच उगम पावणारी आणखीन एक ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे, ज्याचं नाव काय आहे, मेलेक. नाव काय आहे, मेलेक नदी. नागालँडमध्ये उगम पावते आणि काय ब्रह्मपुत्रेला काय जाऊन मिळते. तर मध्यभागी दिलेला हा जो
मेघालय राज्य आहे, या मेघालय राज्यामध्ये पठारी प्रदेश असल्यामुळं कोणत्याही नद्या जास्त काय प्रवाहित होत नाहीत. शेवटचा घटक बघू आपण या ठिकाणी की ब्रह्मपुत्रा नदी जेव्हा आसाममध्ये प्रवेश करते पासीघाटच्या नंतर नदीचा या ठिकाणी काय नदी एवढ्या समतल भागातून प्रवास करते की नदी आपलं जे पात्र आहे ते दरवर्षी बदलत असते एक प्रकारे. एकतर या ठिकाणी काय गाळाची मृदा असल्यामुळं जमीन एकदम या ठिकाणी काय असते मऊ असते. म्हणजे काय त्या नदीला काय त्या नदीचे जे काठ आहेत जे पात्र आहेत त्यांच्या कडा जे आहेत त्यांना लवकर काय तोडता येतं. नद्यांचा वेग जर या ठिकाणी काय खूपच अति वाढला तर नद्या काय करतात अशा पद्धतीने आपलं पात्र बदलून या ठिकाणातून व्हायला लागतात. त्याच्यानंतर कधी या ठिकाणातून वाहतील कधी या ठिकाणातून वाहतील. अशा प्रकारे काय या नद्यांनी काय आपलं जो काय क्षेत्र आहे ते वाढवलेलं आहे, आपली रुंदी जी आहे ती वाढवलेली आहे. तर जवळपास या ठिकाणी काय काही ठिकाण असे आहेत ज्या ठिकाणी काय ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र किती रुंद आहे 8 किलोमीटर एवढं रुंद आहे. 8 किलोमीटर म्हणजे आपल्याला जर ब्रह्मपुत्रा नदीला या ठिकाणातून ओलांडायचं असेल तर 8 किलोमीटर ब्रिज बांधावं लागेल. ते शक्य आहे का? नाही. त्याच्यापेक्षा असं असेल ज्या ठिकाणी काय नदीची रुंदी कमी असते आणि ती बदलत नसते त्या ठिकाणी छोटासा पूल बांधला जाईल आणि तिथून प्रवास करता येईल. तर हे योग्य ठरेल. तर या ठिकाणी काय महत्त्वपूर्ण पॉईंट असा आहे की नदी आपलं पात्र जे बदलत असते तर ते पात्र बदलण्याच्या कार्यामुळे मध्ये या ठिकाणी काय एक जमिनीचा भूभाग तयार झालेला आहे गाळाच्या निक्षेपणामुळे. तर याला म्हणतो आपण नदी बेट, ज्याच्या अवतीभोवती सगळीकडे काय नदीचे पात्र आहेत. या काय जमिनीचा जो भूभाग आहे तर त्या भूभागाच्या दोन्हीही बाजूला काय झालेलं आहे सम्मिलित या ठिकाणी काय गुंफाकार प्रकारची काय नदी प्रणाली तयार होते ब्रह्मपुत्रेच्या पात्रामध्ये. तर त्याच्यामध्ये जे काय बेट तयार होतं तर त्याला म्हणतो आपण नदीय बेट. काय म्हणतो? नदीय द्वीप किंवा नदीय बेट म्हणतो. तर नदी बेटांपैकी सर्वात मोठं भारतातील सर्वात मोठं माजुली नावाचं, माजली असं समजू नका त्याला, माजुली नावाचं काय नदी बेट या ठिकाणी काय ब्रह्मपुत्रेच्या काय पात्रामध्ये आहे. नाव लक्षात राहील माजुली बेट सर्वात मोठं या ठिकाणी काय नदी बेट आहे संपूर्ण भारतामधील आपल्याला काय म्हणता येईल. तर त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, तो सुद्धा तथ्य लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक सादिया ते धुब्रीपर्यंतचा जो काय ब्रह्मपुत्रेचं पात्र आहे ती नदी संपूर्ण आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी ही मैदानी प्रदेशातून वाहते. आणि सुरुवातीला सुद्धा सांगितले ज्यावेळेस मैदानी प्रदेशातून नदी वाहते त्याच्या पात्रामध्ये धावत्या नसतात, धबधबे नसतात, उंच सकल प्रदेश नसतात, समतल भाग असतो. म्हणून अशा प्रदेशामध्ये जलवाहतूक करता येते. जलवाहतुकीस योग्य असं पात्र हे आहे. म्हणून सादिया ते धुब्री नावाचं एक राष्ट्रीय जलमार्ग सुद्धा काय तयार करण्यात आलेला आहे जे की दळणवळण या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. तर आता इथे एवढं लक्षात ठेवा आसाममध्ये असलेलं सादिया ते धुब्री हे जलवाहतुकीजन्य पात्र आहे. आणि त्याच सादिया ते धुब्रीच्या दरम्यान माजुली हे काय सर्वात मोठं नदी बेटाची काय निर्मिती झालेली आहे. तर हे संपूर्ण तथ्य झाले या ठिकाणी काय ब्रह्मपुत्रा नदीच्या संदर्भात. नकाशामध्ये दाखवणं शक्य झालेलं नाही त्याच्यामुळे काही उपनद्या आणखीन आहेत जे खालीलपैकी ब्रह्मपुत्रेची कोणती उपनदी आहे किंवा खालीलपैकी कोणती ब्रह्मपुत्रेची उपनदी नाही यांच्या संदर्भात जर विचारलं तर तुम्हाला तो तथ्य या ठिकाणी काय लिहिता यायला पाहिजे. त्यासाठी यांच्या व्यतिरिक्त या दिलेल्या सर्व नद्यांच्या व्यतिरिक्त दिलेल्या कोणत्या कोणत्या नद्या आहेत लोहित झालं, त्याच्यानंतर दिबांग झालं, त्याच्यानंतर या ठिकाणी मानस झालं, त्याच्यानंतर कोमेंग झालं, सुबानसिरी झाली, तिस्ता झाली, संकोश, मानस, त्याच्यानंतर काय गुमठी आहे, बराक आहे, मेलेक आहे, धनश्री आहे, दोयांग आहे. या नद्यांच्या व्यतिरिक्त असलेल्या काय इतर काही ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या त्या लिहून घ्या. कोणत्या कोणत्या? धनश्री सॉरी आपण हे तर लिहिलेलं होतं ना. ओके ठीक आहे. दुसरं पगलादिया, गमतीशीर नावं आहेत काय उत्तर पूर्व भारतामधील पगलादिया. त्याच्यानंतर पिथुमारी आणि आणखीन काय जिया बरेली नामक या ठिकाणी उपनदी आहे. तर या सर्व काय यांच्या व्यतिरिक्त असलेले काय ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या आहेत. हे सर्व डिटेल्स या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे आहेत. आणि ब्रह्मपुत्रेच्या संदर्भात प्रश्न या कॉन्टेंटच्या पलीकडं विचारला जात नाही.
संपूर्ण परिपूर्ण माहिती या ठिकाणी काय आपल्याला दिलेली आहे. नकाशा काढा, नकाशा काढून त्याच्यामध्ये माहिती दाखवण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी काय करू आपण, थांबू. या ठिकाणी हिमालयात उगम पावणाऱ्या उत्तर भारतातील सर्व नद्यांचा अध्ययन या ठिकाणी झालेला आहे. याच्या पुढच्या पिरियडमध्ये आपल्याला बघायचं आहे भारतीय द्वीपकल्पी प्रदेश जो आहे त्या भारतीय द्वीपकल्पी प्रदेशामधील प्रमुख नद्यांच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणार नद्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणार नद्या, तर त्या सर्व नद्यांबद्दल पुढच्या पिरियडमध्ये आपण अभ्यास करू. तर तोपर्यंत या ठिकाणी काय आपण विश्रांती घेऊ, कनेक्टेड राहायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यांनी थोडासा वेळ काढून. तर जास्तीत जास्त मित्रांनी मैत्रिणींपर्यंत काय शेअर करायचं आहे. आणि नक्की जर तुमचा अभ्यास पूर्ण होत असेल याच्यातून तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत स्टे ॲट होम, स्टे सेफ. थँक्यू.